नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ। खबर महाराष्ट्र के गोंदिया से महाविकास आघाड़ी प्रत्याशी गुड्डू बोपचे के लिए प्रचार करने पहुंचे रोहित पवार मौजूदा विधायक पर भड़के। जब रोहित पवार यानी गोरेगांव शहर में महागठबंधन प्रत्याशी गुड्डू बोपचे के प्रचार के लिए तिरोड़ा शहर आए तो उन्होंने मौजूदा विधायक के विकास कार्यों के बारे में अच्छी खबर सुनने को न मिली। गुड्डू बोपचे को पिछले चुनाव में भी राष्ट्रवादी कांग्रेस ने तिरोड़ा विधानसभा क्षेत्र से चुनाव लड़ने का मौका दिया था, लेकिन मामूली अंतर से उनकी हार हुई थी। लेकिन वे यहाँ की जनता की समस्याओं को जानने में कभी नहीं थकते थे। निर्वाचन क्षेत्र और उन्हें 5 साल के लिए हल करने के लिए राष्ट्रवादी शरद पवार समूह के उम्मीदवार गुड्डू बोपचे को दिया गया और उनके अभियान के लिए युवा नेता रोहित पवार ने दावनीवाड़ा और गोरेगांव शहरों में अभियान बैठकें की और मौजूदा विधायक की अच्छी खबर ली। रोहित दादा पवार ने आश्वासन दिया कि महाविकास आघाड़ी सरकार आते ही तिरोड़ा गोरेगांव विधानसभा क्षेत्र की समस्या का समाधान किया जाएगा। देखिए और भी क्या कहा इस न्यूज में। सुप्रीम पावर न्यूज के लिए महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। की जर मी उद्या आमदार झालो तर माझे 3 संकल्प तेवढे सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। समजा मी उद्या आमदार झालो आपल्या आशीर्वादाने, तर माझ्या आमदारकीचा मानधन सुद्धा मी माझ्या घरी खर्च करणार नाही। माझ्या आमदारकीचा जो बांधन असेल त्याची 60% राशी ही माझ्या मतदारसंघाचे गरीब मुलं असतील, ज्यांचे आई वडील त्यांना शिकवू शकत नसतील, किंवा एखादी माझी विधवा बहीण असेल, त्याची लहान मुलं पण शिकायची इच्छा आहे पण पैसा नसेल, अशा मुलांच्या शिक्षणाचा खर्च तो आपण आमदारकीच्या माझ्या पगाराच्या 60% आपण करणार असं संकल्प मी आपल्या समोर करतो आहे। दुसरं, आपण आमदार झाल्या पहिल्या 4 महिन्यामध्ये 2 ॲम्ब्युलन्स घेणार आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये त्या दोन्ही ॲम्ब्युलन्स आरोग्य सेवेसाठी ऍक्सिडेंट झाला असेल, मेडिकल कॅज्युअलिटी असेल, इमर्जन्सी असेल, अशा वेळेस ती मोफत सेवा आपण आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या मायबाप जनतेला देणार आहे। आणि साहेब, तिसरं, माझं 20% राशी ही माझ्या मतदारसंघाचे हँडिकॅप लोक असतील, भगिनी असतील, मुलं असतील, अशा लोकांच्या उत्थानासाठी त्यांना जिथं काही आवश्यकता पडेल त्या ठिकाणी आपण आपल्या मानधनचा 20% रुपया हा त्यांच्यासाठी खर्च करणार। अशा प्रकारचा संकल्प आपण आपल्या मायबाप जनतेसमोर आपल्या पुढे ठेवलेला आहे। आपल्याला एवढी विनंती आहे की आपण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी जे 5 वर्ष निस्वार्थ भावाने काम केलं आहे, मागच्या निवडणुकीत मी पराभूत झालो होतो, आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी थोडं कमी पडला, ठीक आहे, तुम्ही मायबाप जनता आहे, तुम्हाला वाटलं असेल की गुड्डू अपरिपक्व आहे म्हणून, कदाचित ही संधी गमावल्यानंतर गुड्डू अपरिपक्व होऊ शकतो। मला असं वाटतं की आता मी परिपक्व झालो आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे एखाद्या मुलाची जिद्द असते ना, आपण आलात 4 कसा प्रतिसाद मिळतो? जबरदस्त प्रतिसाद आहे। इथं असणाऱ्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे। बऱ्याच गावात मी गेलो, तिथं असणाऱ्या लोकांशी मी चर्चा केली। रविकांत भाऊ बोपचे हे गेल्या वेळेस सुद्धा आमदारकीसाठी उभे होते, थोडक्यात त्यांचा पराजय झाला, पण घरी न बसता गेल्या 5 वर्षामध्ये गावागावात जाऊन लोकांशी संपर्क केला, त्यांच्या अडचणी सोडवल्या, त्यामुळे लोकांचा विश्वास त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आणि जे आज विद्यमान आमदार भाजपचे इथं आहेत त्यांना लोक लुटारू आमदार म्हणतात असं आम्हाला कळलेलं आहे, पर्सेंटेजवाले आमदार। आणि म्हणून आपले गुड्डू भाऊंबरोबर इथं असणारी जनता आहे, विजय हा गुड्डू भाऊंचा 100% होईल।